ऐकायला येतो. या स्टेजवर मी पहिल्यांदा बोलत आहे आज पहिले. त्यात आमचा परिचय दिला की आम्ही खाली जातो. मोठ्या सेमिनारला आपल्याला बोलायला संधी भेटत नाही. तर ते 4 शब्द जर आज तुम्ही परफेक्ट लिहिले आणि परफेक्ट तसेच जाऊन विचारले, तुम्हाला जर कोणी नाही म्हणाल त्या 4 शब्दावर, तर मग त्याला तुमचा इलाज नाही, माझा इलाज नाही, ब्रह्मदेवाचा इलाज नाही, त्याला कोणत्यातरी हॉस्पिटलला मोठ्या नेऊन दाखवा लागेल. तर ते 4 शब्द सांगू मी. फक्त 4 शब्द. त्याच्यातून करोडपती बी सुटणार नाही, तर रिक्षा चालवणारा मजूर बी सुटणार नाही. बरोबर आहे. सगळ्यात पहिले 1 नंबरला आरोग्य, 2 नंबरला बचत, 3 नंबरला इन्कम आणि 4 नंबरला फॅमिलीची सुरक्षा. आता या हॉल मधल्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे की या 4 पैकी तुम्हाला काय नको? वयस्कर, मिडल आणि काही आपले स्टुडंट पण आहेत. एकदा स्टुडंट साठी जोरदार टाळ्या, एकदम जोरदार टाळ्या. तुम्ही म्हणाल स्टुडंट साठी जोरदार टाळ्या का? कारण ते शिकत असताना इकडे आली, हे खूप मोठी गोष्ट आहे की नाही? ते म्हणते आमचा मास्तर म्हणाल, ते आमची शाळा म्हणाल, ते पेशंट काय म्हणते आमचा डॉक्टर म्हणाल, ते करू वरी जाते, आहे की नाही? तर हे देशाचं भविष्य आहे आणि आता हे एज्युकेशन मध्ये शिकवल्या जात आहे. कोणाकोणाला माहित आहे मला? सगळ्याला माहित आहे का? आहे की नाही? याची डिग्री घ्यावं लागायली, आहे की नाही? आणि डिग्री घेऊन आता याला करावं लागेल. आपण बगर डिग्रीचे आलो आधी, धन्यवाद मानावरचे, आहे की नाही? याला कोणी नाही म्हणाल सर, याला कोणी नाही म्हणाल. पण श्रीमंत जे करोडपती माणूस आहे त्याच्याजवळ जर आपण गेलो, त्याला आपण बचत सांगू शकतो का? आपण जनरल लोक कमी पैशात जास्त अवरेजवाली गाडी घेतो. श्रीमंत माणूस जास्त पैशात कमी अवरेजवाली गाडी घेते, बुलेट. त्याला काय बचत सांगावं आपण? ऐकल का आपली बचत? ते म्हणजे इथून ते सटकू शकते. इन्कम त्याच्या 7 पिढ्यानं उपणून खाल्लं तरी ते संपत नाही. त्याला आपण इन्कम वर कन्व्हिन्स करू शकतो का? नाही. थोडस बोलू शकतो ना बरं आपण. मी तेवढंच मागितलं तुम्हाला, पैसे तर तिकडेच घेतले, आहे की नाही? त्याला फॅमिली सुरक्षावर आपण कन्व्हिन्स करू शकतो का? 7 पिढ्यानं उपणून खाल्लं तर संपत नाही, तर मग त्याला 7 पिढ्याची काळजीच नाही. कन्व्हिन्स होते का ते? नाही. पण इथं त्यानं नांगीत टाका हो. एवढे श्रीमंत आहे ना, 10 करोडचं घर बांधलं आपण समजू, आणि त्याला 4 बिमाऱ्या, बीपी, शुगर, थायरॉइड, ऍसिडिटी. बायको म्हणते चहा करू का नको, शिरा खाता का नको, आहे की नाही? काय तळून देऊ का नको, मग काय खाता? दगडन माती. बरोबर आहे. तर ते माणूस तिथं आपलं ऐकू शकेल की नाही ऐकू शकल? बरोबर आहे. तर हे फक्त आपल्याला या सिक्वेन्सनं मांडता आलं पाहिजे. नंबर चुकवता कामा नये. आणि मी इन्कमला कोणत्या नंबरला दिलं? किती नंबरला इन्कम? 3 नंबर. आणि आपण कोणत्या नंबरला घेऊन फिरायला इन्कमला? 1 नंबरला. त्याच्याशिवाय काहीच नाही. अहो सगळं इन्कम खतम होते एकदा तब्येत बिघडली तर. बरोबर सर? तर आज माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती ही आहे की आपला इथं किती जरी ड्युटी करणारा असो, काही कोणतंही काम करणारा असो, आमचे पवार साहेब गाडी चालवणारे आहेत, ते जेव्हा एक ट्रिप मारतात, अर्धे पैसे स्वतःच्या लेकरासाठी आणि अर्धे पैसे त्या मधल्या लोकांसाठी. मग हे वडील होय का त्या लेकराचा? असं होत आहे की नाही? 5 मिनिटात मी सांगेल ते, कारण मी आज जास्त वेळ घेणार नाही. आज आपल्याला गुरुदेवाला ऐकायचं आहे आणि मी पण त्यांनाच ऐकायला आज आलेला आहे. ते कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट आपल्याला योग्यरित्या मांडता आलं पाहिजे. कंपनी प्रोडक्ट बनवते आणि आपण लोक विकत घेतो. आपल्याला मराठी आणि हिंदीमध्ये ग्राहक म्हटल्या जाते आणि इंग्रजीमध्ये कस्टमर म्हटल्या जाते. आणि ते कस्टमर नाव आपल्याला कोणी दिलं? इंग्रजांना दिलेलं आहे. आणि ते नाव आपल्याला फिट बसते. कष्ट कर आणि मी म्हणलं का काही? मी फक्त कष्ट कर आणि पुढचं म्हणलं. तर आता आपलं कसं होत आहे? कंपनी पासून आपण कुठं 500, कुठं 1000, कुठं 1500, कुठं 2000 किलोमीटर दूर आहे. मग कंपनीत काय होते? एक वस्तू बनते 80 रुपयाची, उदाहरणार्थ
कंपनी तिच्यावर 20 रुपये नफा घेते, 100 रुपयाला कंपनीतून वस्तू निघते नफ्यासहित. मग आपल्याला इथे 100ला भेटायला पाहिजे की नाही? येस. नफ्यासहित निघाली. थोडं बोलू शकतो का बरं? येस. काय नाराजी आहे? नाराजी तिकडेच झाली आता बाहेर गेटच्या. तिथं 150 घेतली ते खूप लोकांची नाराजी असते है की नाही? पण ती बी नाराजी बाळगू नका. ते आम्ही नाही घेतली, हे भाडं द्यावं लागते. आणि ते एकावर जर कोणावर ओझं टाकलं तर ते पुढच्या महिन्याला ते बी येणार नाही. बरोबर ना सर? हा. तर आपल्याला हे 500 किलोमीटर वस्तू बनली, याला घ्यायची आहे आणि यांना विकायची आहे. पण हे येऊन घेऊ शकत नाही, आणून देऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे हे चेन ठेवली. चेन. लोक म्हणतात ना चेन आहे का? हो, ही चेन आहे. तुमची साखळी पद्धत आहे का म्हणते, तुमची चेन आहे का म्हणते. आणि ज्याची भीती वाटते त्याच्यातच ते राहते. ही खरी चेन आहे की नाही? रिटेलर घरी बनवते का सर? नाही. होलसेलर कडून घेते. होलसेलर घरी बनवते का? स्टॉकिस्ट कडून घेते. हे एरिया डिस्ट्रीब्युटर कडून घेते. हे एजंट कडून घेते. एजंट कंपनीतून घेते. हे माहित आहे सगळ्याला? येस. बरं, हे एवढे लोक बसले पैसे लावून, तर समाजसेवा करायला बसले असतील का? हे नफा कमवायला बसले सर. प्रत्येक व्यक्तीचा पर्सेंटेज घेत आहे नफा. आणि पर्सेंटेज देत हे कस्टमर 20% याच्या कमाईचा 20% पैसा इथं देत आहे. कमी होते का सर 20%? तुम्ही आज काय समजा नका समजू, याच्याशी काय घेणे नाही, फक्त टक्केवारी समजा. बरोबर आहे? आणि टक्केवारी ज्याला कळाली त्याला पुढे काही सांगायची गरज पडत नाही. नाही तर ही टक्केवारी नाही कळाली ना, तुम्ही त्याला सोनं सांगा, चांदी सांगा, काही बी सांगा, त्याला ते पचतच नाही, त्याच्या डोक्यावरून जाते. बरोबर आहे? तर 20% पैसे इथं गेले. एवढ्यानं जरी निपटलं असतं तरी पण आज प्रत्येक व्यक्ती इथं बसलेला श्रीमंत असता. बरोबर आहे? याच्या पुढे काय झालं आणि याची एक कहाणी आहे. जे आपले मनमोहन सिंग होते ना पंतप्रधान, ते साधारण व्यक्तिमत्व होते का? नाही सर. अर्थतज्ञ व्यक्ती होता, अर्थशास्त्रज्ञ होते ते. आणि त्यांनी एक पेपरला न्यूज दिली होती. कोण वाचली कोण नाही वाचली मला माहित नाही. खूप वर्षाआधीची गोष्ट आहे, 2007-8ची. मध्यस्थांना हटवल्याशिवाय महागाई काही कमी होणार नाही. मध्यस्थांना हटवल कोण? तुम्ही मी हटवू शकतो का? आहे की नाही? तर हे मध्यस्थी लोक 20% घेत आहे. आणि जे जुने लोक आहे म्हणजे आमचे सर म्हणा किंवा यांचे पंजोबा, त्यांना विचारा, जेव्हा टीव्ही नव्हती तेव्हा महागाई कमी होती सर. खरी महागाई टीव्ही आली तेव्हापासून वाढली. तुम्ही बघा टीव्हीचं महागाईचं काय घेणं नाही. तर पहिले कुठल्याही प्रोडक्टची टीव्हीवर जाहिरात होत नव्हती ना, आता जाहिरातीशिवाय विकल्या जात नाही. राईट सर? येस. तर हे 5 जण मिळून किती नफा घ्यायले? 20%. कोणाचे पैसे आहे? आपले. ड्युटी कोण करत आहे? सुट्टी कोण काढा ना? आज रविवार पाहिजे होता म्हणते ना. अहो, एक दिवस सुट्टी काढावं भाऊ. लय बरबाद झालो आपण. वाचायसाठी एक सुट्टी स्वतःची काढा, आहे की नाही? आणि हे जे बिजी म्हणतो ना आपण, या सगळ्या बिजीला एका मिनिटात फ्री करून टाकू आम्ही. कोणताही दिवस सांगा तुमचा बिजी, आहे की नाही? ताईला काहीतरी काम आहे, आमच्या भाऊजीला काहीतरी काम आहे, हे तर ड्युटीहून सुट्टी काढून आणली आज. हे रमेश बागल सुट्टी काढून आणली आज, आहे की नाही? तर हे सगळे आपले काम आहे, आपण बिजी आहे. आमचे भाऊजी बी आज आले, आहे की नाही? आणि आज सायंकाळी 4 वाजता स्वारगेटच्या तिथं ते ब्रिज आहे ना, अमिताभ बच्चन येणार आहे असं माहित झालं तर. इंजिनियरचं काम जाग्यावर, गाडी इथंच, कोण भाड्यानं इथं लोक आले म्हणजे मी कुठं बाहेर जाऊ? पण अमिताभ बच्चनला पाहिल्यानं पोट भरणार आहे, आपण अमिताभ बच्चन होणार आहे. मग तेव्हा कसा वेळ निघाला साहेब? कोणी अमिताभ बच्चन नसेल तर ऐश्वर्या आली म्हणून आपलं काय झालं? पण होईल की नाही होईल गर्दी? किती होईल? खूप. अहो, टाचा वर करून पाहिलं तर दिसत नाही, तर तिथं राहणार. मी होतो म्हणते तिथं, होतो. हो, असून काय केलं भाऊ तू, आहे की नाही? तर हे 30% पैसा जाहिरातवाले घेत आहे. किती? यांनी किती घेतला? 5 लोकांनी 20%. हे एकटं किती घेत आहे? 30%. 30%. आता आम्ही एवढ्या टीव्ही पाहत नाही म्हणून आम्ही जुनेच उदाहरण देतो. एक हिरोईन होती, ती म्हणायची माझ्या सुंदरतेचं राज लक्स. मी काय बोललो का? मी पुढचं काय बोललो का सर? लक्ष आपोआपच येते.
आहे की नाही. तर हे कसं झालं आपल्याला फिट झालेलं आहे. आणि तिला बिचारीला गरीब बाईला मेरे सुंदरता का सुंदरता का राज लक्ष म्हणायचे. किती भेटते माहिती आहे? करोड. त्या काळातले 7 करोड. आता मला माहित नाही, आताची हिरोईनही माहित नाही कोणती करते ते, पाहतच नाही आम्ही टीव्ही, आहे की नाही. 7 करोड रुपये किती एका लाईनचे. आमच्या 2 दिदी इथं बसलेल्या आहेत. काय नाव आहे बेटा तुमचं? हा बरं, जे काय असेल ते तुम्ही दोघी जणी आहे. आणि या दोघींनी दिवसभर म्हणायचं मेरी सुंदरता का राज लक्ष, मेरी सुंदरता का राज लक्ष. कोणी पैसे देईल काय ना? का बरं? हे पण लेडीजच आहे, ते पण लेडीजच आहे की नाही. पण ती कोण आहे? सेलिब्रिटी आहे. आता सांगा तिला सेलिब्रिटी कोण केलं? आपण. सांगा आता. आपणच केलं ना, आपल्यालाच पाहायला भेटत नाही पैसे देऊन दे, आहे की नाही. आणि पैसे किती चालले आपले? 30%. हे 30 आणि हे 20 किती झाले? 50 झाले ना अर्धे. मग अर्धी पगार चालली ती वाचवायला तुम्ही 3 तास नाही काढू शकत. पण आपण साहेब असं सांगत नाही. एक कार्यक्रम आहे, तुम्ही या, ते म्हणजे तुम्हीच जा. नाही तर तसं म्हणा येतो म्हणते, तुम्ही पुढे व्हा म्हणते, मग फोनच उचलत नाही तुमचा, आहे की नाही. खरं आहे खोटं आहे? यस. असं होत आहे आपल्यासोबत. तर त्याला एवढं महत्व सांगा की त्यानं 1 2 नाही 17 कामं सोडून इकडे या. मी काय सांगत असतो माहित आहे सर, आपण जे उदरनिर्वाह करत आहे, आपला सध्या उदरनिर्वाह होत आहे, ते बी बरोबर होत नाही, आहे की नाही. त्याच्यासाठी आपण सकाळपासून सायंकाळपर्यंत बिजी आहो की नाही. यस. मग जर आपल्या मुलांचं मुलींचं भविष्य घडवायचं असेल त्याच्यासाठी वेळ काढायला पाहिजे की नाही. यस. कोण काढायला पाहिजे? आपण. त्यांच्या मायबापानंच काढायला पाहिजे. दुसऱ्यानं काढून काय फायदा आहे का? आहे की नाही. असं म्हणा सर, कसं येत नाही ते मला सांगा. आपण म्हणणच ना असं. बरं, शब्दच आहे की नाही सर. माझ्या शब्दांत जर कोणी येत असेल आणि दुसऱ्याच्या शब्दाने येत नाही, याचा अर्थ शब्द बदलले. शब्द बदलले, रिझल्ट बदलते. राईट सर. तर हे 50% पैसा आपल्या मध्यस्थांच्या घरात चालला. मेहनत कोणाची? आपली. दिवसभर काम हे करत आहे, पगार हे आणत आहे, आणि 50% इथं अर्धी पगार. म्हणजे हे 15 दिवस स्वतःसाठी काम करताय, 15 दिवस या मध्यस्थी लोकांसाठी काम करताय. आणि एक बोर्ड लावून फिरत आहे, मी हुशार आहे. खरं सांगा, ते हुशार आहे? मी बी स्वतःला हुशार समजत होतो सर आधी. 15 रुपयाच्या रोजापासून जर आपण तेवढं काम करू शकतो तर हुशार नाही तर काय मूर्ख माणसाचं काम थोडी येते. पण ज्या दिवशी मी ऐकलं अरे बापरे म्हणलं मी बी मूर्ख आहे. माझा 50% पैसा गेला नाही तर माझे 5च्या ठिकाणी 10 प्लॉट राहिले असते, है की नाही. बरं, एवढ्यानं जरी निपटलं असतं तरी बी आपण थोडे बरे राहिलो असतो. मग तुम्ही आता काय झालं बाबा, अजून काय आहे का? अजून सगळ्यात मोठं आहे, या मार्गानं आलेलं केमिकल युक्त, भेसळयुक्त, डुप्लिकेट, महाग आणि विदेशी खाऊ आपल्या तब्येती एकदम तंदुरुस्त होत आहे. राईट. खराब होते का? हा, म्हणजे बा तुम्ही जागेवर आहे की नाही ते पाहा लागते आम्हाला. नाही तर सांगा बा, तुम्हाला काय सांगायचं सांगा. आमची तिकडे कोणाची गाडी अडकली असेल, कोणाचं काय राहिलं असेल, आहे की नाही, कोणाचा ड्युटीचा फोन येते, तर आपल्या तब्येती खराब होत आहे. आता मला तुम्हाला थोडंसं हसवायचं बी आहे आणि मग सरला इथं बोलवायचं आहे की नाही. आणि मी जोकर नाही की तुम्हाला असंच हसवील, बरोबर आहे. आता सगळे मिळून मला थोडं लहान लेकरा सांगा, तुम्हाला जर महान बनायचं असेल ना साहेब तर तुम्हाला लहान बनावं लागेल. पण आपण काय करतो, लहान बनायला थोडंसं कचरतो. एक मन आपण खूप लोकांनी ऐकलेली आहे. मला आज संधी भेटली मराठीत बोलायची, आणि ते काही म्हणी आहे ते मराठीतच चांगले वाटते, आणि तेलंगणात जाऊन मराठीत सांगू नये काय फायदा नाही. हाती होऊन लाकडं मोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी. हे कोण ऐकलेलं आहे? आणि कोण कोण मुंगी बनवून साखर खाते? आता हात खाली होते आपोआप. मुंगी होऊन साखर खाल्लेली बरी की नाही साहेब? बरोबर आहे. पण आपण तसं करणार नाही, आणि ते ऑप्शन आपण निवडलेलं आहे. तर आपला 50% पैसा इथं चालला. आता लहान लेकरांचं सांगा, हे केमिकल युक्त, भेसळयुक्त, डुप्लिकेट, महाग, विदेशी वस्तू आपल्या घरात आणत कोण आहे? आपण. लहान लेकरासारखं सांगा म्हणलं, 2च लोक आवाज आला, 2च लहान आहे, तेच महान बनतील, बाकीचे सगळे जशाला तसे राहतील. बोलू शकतो सर थोडंसं? इथं काही बोलण्यावर बंदी आहे? बोललो तर हॉल कॅन्सल होते असं काय? रामकृष्णाचं तसं असं सांगा, मी असं बोलायला हवत नाही, पुढची मीटिंग करायची आपल्याला. तर असं सामान आपल्या घरात कोण आणत आहे? पैसे कोणाचे?
याला किचन मध्ये तडका मारू मारू बनवलं कोण? आता साधं बनवून झाले, तडका मारून बनवायले, है की नाही? आमची आई म्हणायची चुपचाप बस, नाही तडका दे, हे वर्णाला तडका देते, वर्ण याला तडका देते, है की नाही? तर हे आपणच खात आहे, मग तब्येत कोणाची बिघडल? आपली. मग तुम्हीच सांगा, दुश्मनाची गरज आहे आपल्याला? आपणच आपले दुश्मन बनून बसलो. आणि आम्ही जेव्हा असं सांगतो ते म्हणते भाऊ तसंच भेटायला त्याला काय करावं? अहो चांगलं भेटाय तिकडे याला तुम्हाला वेळच नाही ना, मग खा तसेच, है की नाही? तर इथं काय केलं कंपनीनं 2000 साली, पहा घटना कधीची आहे, आपण ऐकायलो कधी, आपल्या डोक्यात येईल कधी, त्याचा वापर कधी करेल ते तुम्ही पहा. हे बदल 2000 साली झालेला आहे आणि ते फक्त एका व्यक्तीने केला, बाकी कोणाची मजा नव्हती. तर त्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर टाळ्या वाजवायला पाहिजे की नाही? येस. एकदा टीशी छाबडा सरांसाठी जोरदार 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 हात लाल झाले का? हात लाल झाले? हात लाल झाल्यानं खाज येते म्हणते, आणि खाज आली की पैसे येते म्हणते. आता खाजल्यानं जर पैसे आले असेल लोक खाज होतच बसले असतील, है की नाही? खाजल्यानं पैसे येते की नाही हे मला माहित नाही, पण जायाचे वाचते बीपी नॉर्मल, है की नाही? पण असे लाल झाले पाहिजे, नाही तर उगीच लोक टाळ्या वाजवतात, आवाज आला तर सजा है की नाही? तर थोड़ा स्पीड कम करो, थोड़ा सा बोलने का. ऐसा बोले तो चलता भी. मैं स्पीड इनकी वजह से भगा रहा. हाँ ऐसा बोले तो चलता भी. हिंदी कोणाला समजायला अवघड आहे का? नाही ना? हाँ फिर ऐसा बोले तो, नहीं तो फिर हमारी गाड़ी निकल चुकी थी. ट्रेन तर हाथ दाखवले होते, वंदे मातरम तर कायला थांबत नाही. तो धन्यवाद एक बार सर जी के लिए, जोरदार तालियां बजाएंगे आप. हिंदी में बात करेंगे आप. तो ऐसा खा खा के हम हो रहे सा बीमार, बराबर है? और बोला जाता है कि एक सेहत